शेतकऱ्यांसारखा माणूस नाही. द्राक्ष खाऊन बघितलेलं आहे. चायना नाही तर ही न्यूझीलंडची असतात ती बघा. आतमध्ये असं असतं कवट. सांगलीच्या 32 शहराची आहे. सर्व सोलापूरची बोर आहेत. तसं कमी नाही मिळत. हे समोर पुढची लांबी येते आतमधनं व्हाईट निघणार गॅरंटेड. आणि प्रॉपर ही नागपूरची संत्री येतात. आणि गाड्याच्या गाड्या बघा कशा खाली होतात. गड घेतलेला असा कट करून देत आहेत. आपल्या हातात नाही बसत आहे. इकडची फळच नाही जास्त विदेशीच फळ आहे. इंडियन फळ दिसलेलं आपल्याला मार्केटमध्ये. जसे म्हणजे उल्हासनगरची नाहीत. दादानी ते लगेच तोडलंय. तुम्हाला दिसतंय ही आहे साईज बघा सीताफळांची. ऍपल आहे ही इराणी आहे. युएसचं फळ आहे. आवाकाडो इकडचं तर नाही. द्राक्ष बघूनच कळतं ही कुठली आहेत. सर्व किन्नूरचीच आहेत. आम्हाला तुम्हाला तसं ठेवलं टोमॅटो दिसेल. ते थोड्या मोठ्या साईजची संत्री आहे. बघा सुरुवातीलाच आपल्या रिटेलवाले भेटलेले पण दोन्ही बघणार आहेत म्हणजे होलसेलमध्ये. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आहे वाशी FMCच्या फळ मार्केटमध्ये आणि होलसेल फळ मार्केट आहे. आणि इथे काही ठिकाणी किरकोळमध्ये पण फळं मिळतात म्हणजे रिटेलमध्ये पण फळं मिळतात 1-2 किलो वगैरे. पण मेनली तर आहे होलसेल फळ मार्केट. तर आपण दोन्ही बघणार आहोत म्हणजे होलसेलमध्ये पण फळांचे रेट बघणार आहोत आणि याच मार्केटमध्ये किरकोळमध्ये काय रेट आहे ते पण आपण बघणार आहोत. आज तारीख आहे 20 नोव्हेंबर 2025 आणि आजच्या तारखेचे रेट आपण चेक करणार आहोत. आणि ऋतू बदललेला आहे. पावसाळ्यानंतर आता हिवाळा आलेला आहे. तर हिवाळ्यात कुठली फळं अवेलेबल आहेत ही पण आपल्याला कळणार आहेत. रेट पण कळणार आहेत. माझ्या पाठीमागे आहेत ना पण गाळे तिथे पण होलसेल आहे. आणि माझ्या समोर आहे तिथे पण गाळे तिथे पण होलसेल आहेत. आपण मेनली म्हणजे बरेच वेळा आपण पण आज आपण म्हटलं जरा पुढच्या साईडला जाऊया पहिलं. बघा जे ब्लॉक आहे आणि जे ब्लॉकमध्ये कुठली फळं आहेत ते आपण बघूया. सुरुवातीला डाळिंब आहे. कसं किलो आहे? कसं आहे? 180 रुपये किलो. हे कुठलं आहे? महाराष्ट्र राजस्थान? बघा महाराष्ट्रच आहे आणि 180 रुपये किलो आहे. किलो मिळेल ना? बघा सुरुवातीलाच आपल्या रिटेलवाले भेटलेले आहेत. 180 रुपये किलो विकतात. सेम आहे बघा सेम आहे. डाळिंब 180 रुपये किलो. बघा इकडे आहेत संत्रा. ती 40 रुपये किलो आहे. साईज बघा संत्रीची छोटी साईज आहे. आणि हे 20 किलोचं क्रेड असतं पूर्ण. हे पूर्ण क्रेड तुम्हाला घ्यायला लागेल. 40 रुपये किलोने संत्री मिळेल तुम्हाला. 1 किलोमध्ये किती बसतं? बघा 8 ते 10 संत्र्या बसतील किलोमध्ये. छोटी साईज आहे ना बघा. बघा ही मोठी संत्री आहे ती 50 रुपये किलो. वजन सेम 20 किलो पुऱ्या क्रेडमध्ये. पण रेट आहे तो बघा हा 50 रुपये किलोचा आहे. साईज वाढली आहे मोठी झाली संत्री. आणि ही 60 रुपये किलोवाली आहे. ही बघा ना केवढ्या संत्रीची आता. हे बघा एवढ्या मोठ्या साईजची संत्री आहे 60 रुपये किलो. आणि बघा इकडे आहे सिमरन फळ. बघा टोमॅटोसारखं दिसेल. लांबनं तुम्हाला संत्री मोसंबीसारखं दिसेल. आणि आहे सिमरन. कसं किलो? 2000 बॉक्स में कितना आहे? 12 किलो आहे. बघा 2000 रुपयाचा पूर्ण बॉक्स आहे. आणि 12 किलोचा बॉक्स आहे हा सिमरन फळ. आणि केवढे मोठे आहेत बघा ना सिमरन फळ. लांबनं तर तुम्हाला तसं ठेवलं टोमॅटो दिसेल ते पण नाही. हे सिमरन फळ आहे बघा. हे सिमला मनाली हिमाचलमधलं फळ आहे. म्हणजे हिमाचलचं फळ आहे हे. हिमाचल प्रदेशमधलं. आपल्याकडे तर बिलकुल होत नाही महाराष्ट्रामध्ये. त्या साईडने येतं. थंड प्रदेशात येणारं फळ आहे सिमरन. आणि 2000 रुपयाचा बॉक्स 12 किलोचा बॉक्स आहे. आणि इकडे बघा इकडे सफरचंद आहेत. आणि ही किन्नूरची सफरचंद आहेत. 1 नंबरची सफरचंद. आणि बघा ही 2000 रुपयाचा बॉक्स आहे. कुठली पण घ्या बघा. ही मोठीवाली घ्या, ही छोटीवाली घ्या थोडीशी. आणि सगळी ही 24-25 किलोचा बॉक्स असणार आहे. आणि कुठली पण सफरचंद घ्या बघा. छोटीवाली पण घ्या. ही सर्व किन्नूरचीच आहेत. हे तुम्हाला 2000 रुपये बॉक्सच मिळणार आहे सर्व. कोणती पण सफरचंद. साईजमध्ये फरक असतो ते रेटमध्ये फरक नाही आहे. सर्व सेम आहे. 2000 रुपयाला हा बॉक्स. आणि 24 ते 25 किलोचा हा बॉक्स आहे. बघा इकडे द्राक्ष आहेत. काळीवाली द्राक्ष आहेत बघा. आणि हा एक बॉक्स आहे ना तुम्हाला 135 रुपयाला पडेल. पण तुम्हाला हा सिंगल नाही मिळणार आहे. तर तुम्हाला हा पूर्ण बॉक्स घ्यायचा ज्याच्यामध्ये असे 10 बॉक्स येतात. 1350 रुपयाला पडणार आहे हा तुम्हाला बॉक्स. हा मोठावाला बॉक्स आहे ना हा 1350 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे पूर्ण बॉक्स. लक्षात ठेवायचं. तशी 10 पॅकेट येणार आहेत. आणि हे वाला कसा दादा? 1000 रुपये आएगा. उधर 850 बघा. आणि ही वाली होती 1000 रुपयाला आहे. हे पण सेम आहे. तुम्हाला 10चा पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल. म्हणजे ह्या बॉक्समध्ये अशी 10 बसतात. आणि हा तुम्हाला 100 रुपयाला एक पडणार आहे. म्हणजे 1000 रुपयाला हा तुम्हाला पूर्ण बॉक्स घ्यायचा आहे. आणि इंदापुरी द्राक्ष म्हणजे इंदापूरची द्राक्ष आहे ती. आणि हा 800 रुपयाचा आहे. म्हणजे 80 रुपयाला तुम्हाला हा बॉक्स पडणार. आणि हे 1 किलोचा बॉक्स असतो का? अर्धा किलोचा. बघा अर्धा किलोचा बॉक्स आहे. म्हणजे विचार करा 10 बॉक्स असतो तरी 5 किलोच होणार आहे फक्त. तो 5 किलोचा बॉक्स तुम्हाला 800 रुपयाला पडणार आहे.
असे 10 बॉक्स असतात अर्धा किलोचे 800 रुपये. आणि ही तासगाववाली कशी दादा? ये 1100 रुपये का आहे. आणि ही बघा ही 1100 रुपये. आणि बघा द्राक्ष बघूनच कळतं ही कुठली आहेत. सुपिरियर क्वालिटी असं तासगावची. अशी लांबडीवाली द्राक्ष दिसली की समजायचं तासगावची आहे. आणि हे पण सेम आहे 10 बॉक्स आणि ते 1100 रुपयाला अर्धा किलोचा हा बॉक्स आहे द्राक्षांचा. असे पूर्ण बॉक्स घ्यायला लागतं होलसेलमध्ये. इकडे बघा इकडे किवी आहे. लांबनं तुम्हाला चिकू वाटेल कॅमेऱ्यात पण हा किवी आहे. आणि ही 1400 रुपयाची पेटी आहे आणि 10 किलोची पेटी आहे बघा. आणि 170 किवी याच्यामध्ये येतील तुम्हाला. तुम्ही काउंटिंग पण सांगितलेले दादाने की तुम्हाला 170 किवी येतील याच्यामध्ये. 10 किलोचं पेटी 1400 रुपयामध्ये 140 रुपयाला किलो पडेल तुम्हाला. पण होलसेलचा रेट आहे. पूर्ण किवीचा पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल तुम्हाला 10 किलोचा. इकडे पेरू आहेत आणि याला म्हणतात वॉटरमेलनवाले पेरू. म्हणजे बघा हे गुलाबी पेरू तसं का बघा गुलाबी कलरचे पांढरे नाही आहे गुलाबी आहे. आणि 1000 रुपयाचा हा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये 10 किलो पेरू असणार आहे तुम्हाला. असं होलसेलचा रेट आहे. म्हणजे 100 रुपये किलोने तुम्हाला पेरू मिळणार आहे होलसेलमध्ये. बघा इथे ब्लूबेरी आहेत आणि हा बॉक्स आहे ना एक बॉक्स 125 ग्रॅम्स आहे आणि असे 12 बॉक्स आहेत याच्यामध्ये. आणि हे कितीचा पूर्ण 1300 बघा 1300 रुपयाचा. म्हणजे जवळजवळ 1.5 किलोचा आहे हे. आणि 1.5 किलोसाठी तुम्हाला 1300 रुपये रेट आहे ब्लूबेरीचा. आणि पूर्णच घ्यायला लागेल. असं 1-2 पॅकिंग असं तुम्हाला मिळणार नाही आहे तर पूर्णच घ्यायला लागेल बघा असं पॅकिंग आहे. आणि बघा इकडे आवाकाडो आहे 1500 रुपयाला तुम्हाला 30 पीस मिळणार आहे. आवाकाडो US फळ आहे आवाकाडो. इकडचं तर नाही आवाकाडो. छोटे मोठे सगळे जवळजवळ सेम साईजचे आहेत बघा हे. आणि तुम्हाला 50 रुपयाला एक पीस पडणार आहे. 1500 रुपयाला 30 म्हणजे 50 रुपयाला एक पीस बघा आवाकाडोचा रेट. आणि बघा इकडे साऊथ आफ्रिकन संत्री आहेत मिनी ऑरेंज. हे कसं आहे बॉक्स दादा किलो किती 10 बघा 1800 रुपयाला 10 किलो मिनी ऑरेंज साऊथ आफ्रिकन संत्री. आमच्याकडे सर्व फॉरेनचीच फळं दिसतात मला. हे बघा US आवाकाडो आहे. तिकडे ब्लू चेरी आहे. इकडे किवी पण आहे. किवीचा रेट आपण ऑलरेडी बघितला. ही संत्री आहेत आणि तिकडे द्राक्ष आहेत ती पण बाहेरचीच आहे बघा. इकडे ही चायनावाली द्राक्ष आहेत बघा दिसतात का चायना द्राक्ष. आणि 850 रुपयाचा बॉक्स आहे पॅकिंग पूर्ण. आणि 7 किलो द्राक्ष आहे त्याच्यामध्ये. हे बघा चायना द्राक्ष नाही हे सीडलेस असणार आहे. त्याच्यामध्ये बी नसतात सीडलेस द्राक्ष असणार त्याच्यामध्ये. आणि बघा इकडे ॲपल आहेत ही इराणी आहेत हा फॉरेनचीच आहे तिकडची नाही आहेत बाहेरचे आहेत. इराणी ॲपल आहेत बघा हे सर्व. आणि 900 रुपयाचा तुम्हाला हा बॉक्स मिळेल पूर्ण कुठली पण घ्या. 900 रुपयाचा तुम्हाला हा बॉक्स मिळेल. आणि याच्यामध्ये 10 किलो आहेत एका क्रेडमध्ये 10 किलो ॲपल आहेत सफरचंद इराणी. म्हणजे 90 रुपये किलोने तुम्हाला ही सफरचंद मिळणार आहे. आणि इकडे बघा चायनावाली द्राक्ष इकडे पण आहेत. आणि हे सीडलेस असतात. चायनाला बिया खायला आवडत नाही चायनातल्या लोकांना त्यामुळे सीडलेस द्राक्ष असतात. कसं आहे पूर्ण क्रेड इसमें कितना आहे इसमें 7 बघा 7 किलोचा क्रेड आहे. म्हणजे चायनाची द्राक्षं 7-7 किलोमध्येच येतात त्या पूर्ण पॅकिंगमध्ये म्हणजे या क्रेडमध्ये. आणि आता हे 900 रुपयाला आहे बघा हे पेर आहे. आणि हा 1200 रुपयाचा हा पूर्ण बॉक्स आहे. आणि याच्यात आहेतच 12 किलो म्हणजे 100 रुपये किलोने तुम्हाला हे पेर मिळणार आहे. बघा इकडे ड्रॅगॉन आहे आणि 550 रुपयाचा हा बॉक्स आहे ड्रॅगॉनचा. कुठला पण बॉक्स घ्या. आणि याच्यामध्ये 20 ते 22 पीस येतील. 9 किलोच्या आसपास ना 9 किलोचं वजन आहे याचं. 20 ते 22 पीस येतील आणि 550 रुपये पडेल तुम्हाला हा ड्रॅगॉनचा बॉक्स. हां ओके 25 रुपये किलो. बघा आता सध्या तरी ॲपल बोर जे आहे हे 20 रुपये किलोने तुम्हाला मिळतं आहे. म्हणजे 200 रुपयाला हा बॉक्स आहे. आणि हा 10 किलोचा बॉक्स आहे. ॲपल बोर म्हणतो आपण याला. बघा साईज बघा केवढी मोठी असते. नॉर्मल बोरांपेक्षा बरीच मोठी बोरं असतात त्यामुळे याला ॲपल बोर म्हणतात. आणि इंदापूरची बोर आहेत. आपल्या अकलूजच्या इकडचं इंदापूर आहे ना तिथली ही बोर आहे ती इंदापूरची. तर माल्टा ऑरेंज म्हणजे बघा हे पण आफ्रिकेची संत्र आहे. आणि हे माल्टा ऑरेंज म्हणतात त्याला. हे कसं किलो आहे किलो नाही पेटी. कशी पेटी 1100 रुपयाची पेटी आहे. किती किलो याच्यामध्ये 15 बघा 15 किलोची पेटी 1100 रुपयाला माल्टा संत्री. तिकडे बघा सीताफळ आहेत आणि साईज बघा सीताफळांची एवढी आहे ती 1 नंबर साईज आहे. आणि ही 50 रुपये किलो आहेत सीताफळं. आणि 18 ते 20 किलोचा हा क्रेड आहे सीताफळांचा. आणि हा साईजचा सगळं सेमच आहे का बघा सगळं सेमच आहे कुठली पण घ्या. आणि बघा ही 40 रुपये किलो आहे. साईज कमी झाली आहे रेट पण कमी झाला आहे. 40 रुपये किलोला ही तुम्हाला सीताफळं मिळणार आहेत. आणि या फळ मार्केटमध्ये बघा
हे तुम्हाला दिसतंय ही आहे काळी मिरी जी आपण मसाल्यामध्ये वापरतो ना ती ही काळी मिरी. हा काय बोलतं लोणचं बघा दादा सांगतात काळी मिरीचं ह्या लोणचं एक नंबर बनतं. आणि आंब्यांच्या झाडाच्या बाजूला हे येतात आणि आंबेवाले यांना हे पाठवतात. 18-20 किलोचा बॉक्स आहे आणि 240 रुपये किलो आहे बरोबर ना. 240 रुपये किलो आहे बघा. काळी मिरी म्हणजे फळ मार्केटमध्ये मसाल्यांची काळी मिरी पण दिसलेली आहे आपल्याला. चटणी पण बघा दादा सांगतात त्याचं काय काय बनतंय ते. आणि मी तर पहिली वेळच बघितलं आहे मार्केटमध्ये. बघा इकडे तुम्हाला किरकोळमध्ये बोरं मिळतील. छोटी आहेत ॲपल बोरं आहे आणि चमेली बोरं आहे ती. आणि 50 रुपयाचं हे पॅकिंग आहे. किती आहे 1 किलो बघा. 1 किलो 50 रुपयाला हे तुम्हाला मिळेल चमेली बोरं. रिटेलचा रेट मी तुम्हाला सांगितला 50 रुपये आणि होलसेलमध्ये तुम्हाला 38 रुपये 40 रुपयाने मिळेल तुम्हाला हे. आणि होलसेलमध्ये एका बॉक्समध्ये किती असतात. बॉक्स में नहीं आता गोनी में आता. गोनी में कितना किलो. 40 किलो 50 किलो बघा 48-50 किलोची गोणी असते याची होलसेलमध्ये. ती तुम्हाला 38 ते 40 रुपये किलोने मिळेल. रिटेलमध्ये तुम्हाला ही 50 रुपये किलोने मिळेल. हे पूर्ण एक पॅकिंग. इकडे पपई आहे 40 रुपये किलो आणि कमीत कमी 5 किलो तुम्हाला ही पपई घ्यायला लागेल. ते 5 किलोपेक्षा कमी नाही मिळणार आणि 40 रुपये किलोने तुम्हाला ही पपई मिळेल. हे बघा इकडे आहे ते फॅशन फ्रूट आणि बघा दादाने इथे लगेच तोडलं आहे. हे बघा फॅशन फ्रूट 200 रुपये किलो फॅशन फ्रूट. असं 220 रुपये किलो सांगा होता पण 200 रुपये. आणि हे पिवळंवाला काय असं त्याच्यामधलं तुम्हाला 1 किलो पण मिळेल काय प्रॉब्लेम नाही. 1 किलो घ्या 2 किलो घ्या किंवा पूर्ण बॉक्स घ्या रेट तोच राहील. होलसेलचा रेट 200 रुपये किलो फॅशन फ्रूट. बघा इथे पपई लॉटमध्ये येते उतरत आहे त्याच्या पॅकिंगमध्ये असतं ना कागदाचं. आहे बघा इथे तसं आहे बघा. आणि 50 रुपये किलो आहे पपई इकडे. 50 रुपये किलो कोणती पण घ्या. बघा आत्ता इथे आहे गाड्यांमधून उतरतोय माल. 1100 रुपये का. हे बघा इकडे ग्रीन ॲपल आहे. हिरवे ॲपल्स हलके असतात वजनाने. 1100 रुपयाचा बॉक्स आहे. किती आहे ते बॉक्समध्ये बघा 4 किलोचा बॉक्स आहे. 1100 रुपयाला तुम्हाला मिळेल. ग्रीन ॲपल आहेत कुठली. अमेरिकेची USA म्हणजे उल्हासनगरची नाही तर प्रॉपर अमेरिकेची ॲपल्स आहेत. ग्रीन ॲपल 1100 रुपयाचा बॉक्स 4 किलोचा. इकडे प्लम फळ आहे 1500 रुपयाला 5 किलो. हे पण USAचं. आता सध्या ना इंडियन फळं जरा कमीच दिसतात. सगळी फॉरेनचीच फळं जास्त आहेत या मार्केटमध्ये. इकडे आवाकाडो कसा 2500 रुपये बॉक्स. किती आहे त्याच्यामध्ये बघा 16 पीस 2500 रुपयाला आवाकाडोची. बघा इकडे आहे थायलंडची चिंच अशी पॅकिंगमध्ये येते बघा. थायलंडची चिंच गोड असते ही स्वीट लिहिलेलंच आहे वरती. आणि 105 रुपयाला पाव किलो हा बॉक्स आहे. आफ्रिकन पेर आहेत 2700 रुपयाचा रेट आहे. 13 किलोचा हा बॉक्स आहे आणि ऑलमोस्ट तुम्हाला 200 रुपये प्लसनेच ही पेर मिळणार आहे. 2700 रुपयाला 13 किलो म्हणजे 200पेक्षा जास्तच रेट आहे किलोचा. आणि आफ्रिकन पेर आहे ती बघा. आमच्याकडे सर्व ही फॉरेनचीच फळं दिसतात. आणि बघा इकडे तुम्हाला किवी अशा लूजमध्ये मिळतील बघा. हे 4 किवी आहेत 45 रुपयाला छोट्या साईजचे. आणि मोठ्या साईजचे आहेत ना हे 60 रुपयाला 3 आहेत किवी. बघा असं होलसेलमध्ये घेऊन इकडे पॅकिंग करतात. छोट्या छोट्या रिटेलमध्ये विकण्यासाठी बघा छोटे छोटे पॅकिंग करतात. इकडे लिची आहे. हे आपली इंडियन आहे ना. हां बघा इंडियन फळ दिसलेलं आपल्याला मार्केटमध्ये. लिची आहे. हे किती किलो आहे बघा. अर्धा किलोचा बॉक्स आहे. कसा बघा 100 रुपयाला तुम्हाला मिळेल लिची किरकोळमध्ये. आणि बघा ही आहे मलबेरी. हे बघा 80 रुपयाला पाव किलो आहे मलबेरी. हे बघा दिसेल तुम्हाला बारीक बारीक एकदम. हे बघा दिसतं का तुम्हाला हां मलबेरी. हे बघा किंदोरची सफरचंद आहेत 2500 रुपयाचा बॉक्स आहे. 15 किलोचा बॉक्स येईल तुम्हाला हा. अजून किन्नौरची ॲपल येत आहेत मार्केटमध्ये. इकडे चिकू आहे आणि 800 रुपयाला तुम्हाला हा 10 किलोचा बॉक्स घ्यायला लागेल म्हणजे 80 रुपये किलो आहे चिकू. आणि चिकू आहेत बघा केवढे साईज बघा चिकूची. मोठे चिकू आहेत एकदम. आणि असाच बॉक्स येतो चिकूचा. कुठे गेला तरी होलसेलमध्ये 10 किलोचा असा तुम्हाला बॉक्स मिळेल. आणि 800 रुपयाचा हा बॉक्स आहे पूर्ण चिकूचा. आपण जे ब्लॉकमध्ये फिरतो ना तिकडे जास्त करून सगळी फॉरेनचीच फळं दिसतात. म्हणजे इकडची फळंच नाही जास्त विदेशीच फळं आहेत. द्राक्ष घ्या आवाकाडो घ्या तुमचं संत्रा घ्या पेर घ्या आफ्रिकन पेर आहे. म्हणजे इंडियन फळं मला इकडे जरा खूपच कमी दिसलेली आहेत. म्हणजे फक्त ॲपल किन्नौरचे आणि द्राक्ष दिसली थोडी सुरुवातीला आपली तासगाव आणि ते कुठल्या साईड इंदापूर साईडची. बाकी तर सर्व दिसतं ते सर्व फॉरेनचं. इंडियाचं काय आहेच नाही या साईडला. तर आपलं पुढच्या साईडला जायला लागेल. तिकडे पण जाऊया आपण पण इकडे जरा पुढे जाऊन येऊया. अजून थोडंसं काय आहे का बघूया पुढे पण. कलिंगड आहे. कलिंगड कसं आहे दादा 38 रुपये किलो कलिंगड आहे. ते पण सेम रेट आहे
बघा सेम रेट आहे, कुठलं पण घ्या 38 रुपये किलो कलिंगड. कमीत कमी तुम्हाला 10 किलो तरी घ्यायला लागेल. 40 रुपये किलो असेल. हा पेरू बघा केवढा मोठा आहे, आपल्या हातात नाही बसत आहे. आणि हा 40 रुपये किलो पेरू आहे. आणि किती किलोचा क्रेड आहे? 1 किलो पे 20 किलो का. हे 20 किलोचा क्रेड आहे, पूर्ण घ्यायला लागेल ना 20 किलो. 40 रुपये किलोने तुम्हाला 10 किलो भी मिळेल. 10 किलो पण मिळतील सांगतात दादा, काय प्रॉब्लेम नाही. पण 10 किलोपेक्षा कमी नाही मिळणार. होलसेलमध्ये तुम्हाला 10 किलो घ्यायला लागतील. आणि सर्व रेट सेम आहे 40 रुपये किलो. बघा कुठली पण घ्या 40 रुपये किलो. बघा ही पण 40 रुपये किलो. आणि सर्व गुलाबी पेरू आहेत, आतमधनं कलर गुलाबी असणार आहे, व्हाईट नाही आहे. व्हाईटवाले पेरू नाही आहेत हे लक्षात ठेवा. ते पपई आहे 40 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. होलसेल रेट आहे 40 रुपये किलो, पण तुम्हाला कमीत कमी 5 किलो पपई घ्यायला लागेल. कसे चिकू दादा? बघा 400 रुपयाचा बॉक्स म्हणजे 40 रुपये किलो. 10 किलोचा बॉक्स आहे. आणि हा आहे तो 50 रुपये किलोने मिळेल तुम्हाला, म्हणजे 500 रुपयाचा बॉक्स आहे. 50 रुपये किलो आणि पूर्ण बॉक्स घ्यायला लागतील तुम्हाला. इकडे बघा केळी आहे. हे कशी किलो आहे केळी दादा? 80 रुपये किलो. ही कुठली केळी आहे? तामिळनाडू केळी आहेत, वेलची केळी. आणि 80 रुपये किलो आहेत. बघा जागेवर रेट आहे 80 रुपये किलो. पूर्ण घड घेतलेला असा कट करून देत आहेत. इकडे अननसच्या गाड्या बघा कशा खाली होत आहेत, सर्व अननस आहेत. इकडे आहे होलसेलमध्ये मोसंबी. कसे मोसंबी दादा? मोसंबी 60 रुपये. बघा 60 रुपये किलो. आणि कमीत कमी किती घ्यायला लागेल? 10 किलो. बघा 10 किलो मोसंबी घ्यायला लागेल तुम्हाला. 60 रुपये किलो. किलोमध्ये किती बसतील? 5-6. बघा 5 ते 6 मोसंब्या बसतील. आणि 60 रुपये किलो ही मोसंबी आहे. संत्री कशी आहे दादा? किलो कशी आहे? बघा 100 रुपये किलो. किलोमध्ये किती बसतील? 4-5. बघा 5 ते 6 संत्र्या बसतील किलोमध्ये. 100 रुपये किलो संत्री आहे. त्याचं तुम्हाला 5 किलो घ्यायला लागेल कमीत कमी. आणि हे आहे सर्व संत्री मोसंबीचं मार्केट. बघा शेवटपर्यंत तुम्हाला सर्व संत्री मोसंबीवाली दिसतात, बाकी कोणी दिसणार नाही तुम्हाला या मार्केटमध्ये, म्हणजे ह्या लाईनमध्ये. आणि हा एच ब्लॉक आहे. बघा इकडे संत्री आहे 65 रुपये किलो. कमीत कमी 5 किलो घ्यायला लागेल तुम्हाला. नागपूरची संत्री आहे सांगतात, 7-8 संत्र्या बसतील 1 किलोमध्ये. बघा इकडे आहेत. बघा हे नागपूर म्हणा किंवा अमरावती म्हणा, त्यांच्या बॉर्डरवरची संत्री असतात. ॲक्च्युली नागपूर म्हटलं तरी ती बॉर्डरवरच येतात अमरावतीच्या, आणि अमरावती म्हटलं तर नागपूरच्या बॉर्डरमध्ये. आणि हे कसं किलो आहे? बघा हे 50 रुपये किलो आहे. आणि हे 45 रुपये किलो आहे. बघा ही संत्री. आणि प्रॉपर ही नागपूरची संत्री येतात. हे सर्व गोड येणार आहे. 10 ते 15 किलो घ्यायला लागतील मिनिमम तुम्हाला. हा एच पुरा ब्लॉक आहे ना, पुरा संत्री मोसंबीचा आहे. वर्षाचे 12 महिने म्हणजे 365 दिवस तुम्हाला संत्री मोसंबी इथे मिळेल. मागचे 2 ब्लॉक तर आपले फिरून झाले. सुरुवातीला सर्व आपल्याला फॉरेनची फळं दिसत होती. इथे आपल्याला संत्री मोसंबी दिसते, नागपूर साईडची, अमरावती साईडची, संभाजीनगरचे मोसंबी आणि संत्री वगैरे त्या अमरावती नागपूर साईडची. आणि आता आपण जाऊया पुढच्या ब्लॉकमध्ये. आणि ॲपल वगैरे पण दिसले आपल्याला सुरुवातीला, द्राक्ष पण दिसले. बाकी फळं तर बऱ्यापैकी आपण एक्सप्लोर केलेली आहेत. जास्त तर फॉरेनचीच फळं एक्सप्लोर झालेली आहेत. इथे समोर काय काय ते पण बघूया. हे आहे पपईचं मार्केट. सर्व हे पपईवाले दिसतील तुम्हाला लांबपर्यंत. हे कसं किलो आहे दादा? बघा 30 रुपये किलो पपई आहे इकडे. कुठली पण घ्या 30-30 रुपये किलो. आणि 5-1 किलो घेतलं तरी मिळेल तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. आणि अशी साईटवाल्यांकडे घेतलं तर 1-1 किलो पण मिळेल तुम्हाला पपई. पेरू आहे 40 रुपयाने तुम्हाला मिळणार. आणि व्हाईटवाला आहे का आतमध्ये? बघा व्हाईटवाला पेरू आहे आतमध्ये, जे आपण बघवतो ना व्हाईटवाले पेरू, तर ते इकडे आहेत 40 रुपये किलोने. आणि 20 किलोचा हा क्रेड आहे. 20 किलो प्लसच असेल. आणि 40 रुपये किलोने हे पेरू आहेत. आणि आतमधनं व्हाईट निघणार गॅरंटेड. इकडे दिसतोय आपल्याला खरबूज. बघा 60 रुपये किलो खरबूज आहे. बघा असा निघणार आहे आतमधून खरबूज. 60 रुपये किलो. अजून कच्चा आहे ना, पिकला नाही. अजून पिकणार आहे, कच्चे आहेत अजून. आणि कलिंगड कसे आहे? हां कलिंगड आहे तिकडे 22 रुपये किलो. हे आहे जी ब्लॉक. बघा जी ब्लॉक आहे आणि 22 रुपये किलो कलिंगड आहे. इकडे पण दिसत ॲपल बोर. कसं आहे दादा हे बोर? 400 रुपये. बघा 400 रुपये म्हणजे 40 रुपये किलोने तुम्हाला ॲपल बोर मिळणार आहे. 10 किलोचं हे पॅकिंग आहे. असं असतं ॲपल बोर आतमध्ये. आणि चिकूचा बॉक्स कसा आहे? 450. बघा हा आहे 450 रुपये किलो, म्हणजे 45 रुपये किलोने तुम्हाला होलसेलमध्ये चिकू मिळणार आहेत. हा पण 10 किलोचा बॉक्स असतो. बघा इकडे केळी आहेत. हे सर्व तामिळनाडूचे आहेत. इलायची केळी कशी किलो आहे? बघा 80 रुपये किलो आहेत इलायची केळी.
आणि बघा ही पिकायला लागलेली केळी आहेत, 80 रुपये किलोने तुम्हाला मिळतील बघा, अशी पिकणार आहेत केळी. आणि समोर पुढची लांबडी येते बघा, ही 60 रुपये किलोने तुम्हाला मिळतील केळी बघा, ही लांबडीवाली बघा. ही तुम्हाला केळी मिळणार आहेत मात्राची इलायची केळी 80 रुपये किलोनी. ती आहे बघा ही जी 301 302. इकडे सर्व तुम्हाला पपयाच दिसतील आणि सर्व ऑलमोस्ट 30-30 रुपये किलो हाच रेट आहे मार्केटमध्ये पपयांचा. पण इकडे आहेत अननस. कसे आहे अननस बघा, 300 रुपयाला डझन मिळेल तुम्हाला हे अननस. आणि अर्धा डझन तुम्ही घेऊ शकता, अर्धा डझन पण मिळतील तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. 300 रुपये डझन आहे. साईज बघा केवढी आहे. आणि हे कसं आहे बघा, हे 600 रुपये डझन आहे. साईज वाढलेली आहे, मोठी झालेली आहे. 600 रुपये डझन म्हणजे 50 रुपयाला एक आहे हा अननस होलसेलमध्ये. बघा हा आहे तो 1000 रुपये डझन. साईज बघा केवढी आहे. जशी साईज वाढणार तसा डझनचा रेट वाढणार आहे. आता हे 1000 रुपये डझन झालेलं आहे बघा. हे सर्व अननस आहेत, अननस मार्केट आहे सर्व. आणि हे 1100 रुपये डझन. अर्धा डझन घेतलं तर 550 रुपयाला अर्धा डझन मिळतात, त्याच्यापेक्षा कमी नाही मिळत. आणि बघा इकडे बोरं आहेत रेड चिलीवाली बघा, रेड कलर दिसतो का इकडे बघा, रेड चिली बोरं म्हणतात त्याला. 10 किलोचा बॉक्स आहे बघा, 300 रुपयाला म्हणजे 30 रुपये किलोने तुम्हाला हे बोरं मिळतील. पण पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल तुम्हाला. आणि ही मोठीवाली आहेत, सेम आहे रेड चिलीच आहे बघा, सेम आहे रेड चिलीच आहे पण साईजमध्ये फरक आहे बघा. हे 300 रुपये आणि ही मोठीवाली ती 350 रुपये म्हणजे 35 रुपये किलो बघा. ही सोलापूरची चमेली बोरं आणि ही तुम्हाला पूर्ण गोणी घ्यायला लागेल होलसेलमध्ये, अशी लूजमध्ये नाही मिळणार. आणि 48 ते 50 किलोची गोणी असते, जास्तच असेल 52 किलोची पण असेल. आणि बघा 40 ते 60 किलो दादाने सांगितलेलं आहे, 40 ते 60 किलोची गोणी असेल ही. 36 रुपये रेट आहे. आता ह्याचा रेट किती असेल त्याचा? 36 नाही, आता ह्या गोणीचा रेट तुम्ही आता विकला तर कितीला? 38 रुपये आहे, 42 रुपये, 30 रुपये बघा. तिकडे बोरं आहेत ना, दिसत आहेत का तुम्हाला? ती बघा, ती 30 रुपये किलोची आहे. ही आहे ती 42 रुपये किलोची आहे. आणि ही आहे ती तुम्हाला 38 रुपये किलोची आहेत. आणि बघा ही 45 रुपये किलोची आहे बघा. ही बघा 45 रुपये किलोची आहेत. सर्व सोलापूरची बोर आहेत. आणि तुम्ही कुठले दादा? आणि हे बघा हे आपले सांगलीचे 32 शहराचे आहेत. हे बघा इकडे आहेत कलिंगड. आणि हे प्रॉपर कलिंगडचं मार्केट आहे. ह्या इथे तुम्ही आलात ना, तर हा कुठला ब्लॉक आहे? हा ओपन शेड बघा. फळ मार्केटमध्ये याला ओपन शेड म्हणतात. आणि इकडे तुम्हाला बारमाही कलिंगड दिसणार आहेत. कलिंगड इकडे बारमाही असतं 365 दिवस. आणि ही आहेत ती 25 रुपये किलोवाली आहेत. आणि ही आहेत ती 20 रुपये किलोवाली आहेत. तर साईजचा फरक आहे, ही छोटी आहे आणि ही थोडीशी मोठी आहे. ही 20 रुपये किलोवाली आहेत कलिंगड. कधी कलिंगड हवं असेल बारमाही म्हणजे कधी कलिंगड हवं असेल तर इकडे या ओपन शेडमध्ये फळ मार्केटचे इकडे कलिंगडे मिळतात बघा. हे 20 रुपये किलोवाली आपण कलिंगडे घेतो आहे. आणि कमीत कमी तुम्हाला 10 किलो घ्यायला लागतात, 5 किलो पण देतील. पण बघा 10 किलो घ्या, कारण 5 किलोमध्ये हार्डली 2च बसतील अशी. इकडे आहे टरबूज बघा इकडे. ही आहे 40 रुपये किलो आणि हे 30 रुपये किलो होलसेल रेट. आणि तुम्हाला 5-5 किलो पाहिजे तरी मिळतील, काय प्रॉब्लेम नाही. तर इकडे कवट फळ आहे, कवट. आणि हे दिसतंय का कवट, हे 60 रुपये किलो आहे. आणि इथे असा होल करायचा आणि आतमधलं जे असतं ना ते खायचं असतं कवटचं काढून. ही कवट आहेत सर्व, ही 60 रुपये किलोने. आणि हे इकडेच मला दिसतात, आपल्या रिटेल मार्केटमध्ये कवट जास्त करून कुठे दिसत नाही मला. होलसेल मार्केटला दिसतं मला कवट. कुठलं पण घ्या, ती घ्या किंवा ही घ्या, रेट तोच आहे 60 रुपये किलो. ही किलोमध्ये जास्त बसतील, किलोमध्ये कमी बसतील, पण रेट तोच असणार आहे. आणि बघा आतमध्ये असं असतं कवट बघा, दिसतंय का आतमधनं खोलल्यावरती. आपल्याला कळलं पाहिजे ना आतमध्ये नक्की काय असतं कवटच्या, ते त्यासाठी बघा कवट. हे कच्चं कवट फुटल्यानंतर तुम्हाला असं दिसणार आहे या कलरमध्ये. आणि पिकल्यानंतर तुम्हाला हे असं दिसणार आहे. इकडे दादा सांगतात की तुम्हाला चायना नाही तर ही न्यूझीलंडची असतात, ती बिना सीडवाली आहेत, हिरवीवाली. आणि ही बीवाली आहे ते बघा. आणि ही 200 रुपये किलो आणि ते 400 रुपये किलो बिना सीडवाली. द्राक्ष खाऊन बघितलेलं आहे, 1 नंबर गोड द्राक्ष. तर मंडळी अशा प्रकारे आपलं हे फळ मार्केट पूर्णपणे एक्सप्लोर करून झालेलं आहे. म्हणजे ह्या फळ मार्केटमध्ये जेवढी फळं आजच्या तारखेला अवेलेबल आहे A to Z ही सर्व फळं आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर केलेली आहेत. त्यांचे रेट जाणून घेतलेले आहेत. जिथे किरकोळ मिळतं तिथले किरकोळचे रेट पण सांगितले आहेत, होलसेलचे रेट पण सांगितले आहेत. सध्या तरी फॉरेनची फळं जास्त दिसतात, म्हणजे आउट ऑफ इंडियातली फळंच जास्त आहेत मार्केटमध्ये. तुम्ही बघितलं सुरुवातीपासून. इंडियातली फळं सध्या थंडीमुळे कमी प्रमाणात आहेत, पण येते हळूहळू येतील. मला तर जानेवारीपासून आवक वाढायला सुरुवात होईल. आणि तुम्ही बघितलं मित्रांनो की शेतकरी किती दिलदार असतो ते. कारण आपण जे आपले बोरवाले दादा होते, म्हणजे त्यांच्याकडे बोरं होती ते आपले सांगलीचेच होते. आणि त्याने आपल्याला जवळजवळ 1-1.5 किलो बोरं अशीच दिलेली आहेत. ते रिटेलमध्ये विकत नाहीत, ते फक्त होलसेलमध्ये विकतात.
पण त्यांनी आपल्याला सांगितलं अशीच घरी खायला घेऊन जावा. हा दिलदारपणा फक्त शेतकऱ्याकडे असतो, शेतकऱ्यांसारखा माणूस नाही. हे जे मार्केट आहे ना, हे दिवसभर चालू असतं. म्हणजे असं काय नाही की बाबा 12 वाजता बंद होणार आहे, 1 वाजता बंद होणार आहे. संध्याकाळी 6ला आलात तरी तुम्हाला फळं मिळणार आहेत, काय प्रॉब्लेम नाही. 8 आलात तरी मिळणार आहे. हे मार्केट दिवसभर चालू असतं. होलसेल पण आहे, रिटेल पण आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा APMC वाशीचा होलसेल फळ मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.